तो केवळ मंगळ आहे असं नाही, माऊलीने सांगितलं तो मंगळाचा निधी आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे. त्याचं नावही मंगल आहे आणि तो स्वतःही मंगल आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनुहरी. आणि त्याचं नाव सुद्धा मंगल आहे. असा असलेला तो परमात्मा, एक तर त्याच्या स्वरूपाचं वर्णन करावं, नाही तर त्याच्या नामाचं तरी महात्म्य गावं. म्हणून आज नामाचं महात्म्य गाणारा, नामसाधना केल्याच्या नंतर जीवनात होणारं परिवर्तन ते सांगणारा अभंग आहे. केलीच पाहिजे नामसाधना. प्रत्येक जण वारकरी संप्रदायामध्ये नामसाधना करत राहतो, आपल्याला सांगत राहतो. आपल्याकडं शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण आहे, बरोबर. 8 दिवस ग्रंथाचं पारायण आहे. आता किती माणसं बसलेली आहेत काय माहीत नाही, पण असतील. काही 1-2 जणच आहेत. एकटाच गडी. बरं, एकावरच 5 जण आहेत का? बरं, इकडं वाढली. हे म्हणतात 5 जण आहेत. बरं, म्हणजे तुम्ही पारायणाला नसतात का हे असतात? हे नसते म्हणजे हे असतात. हे एक म्हणतात, हे 5 म्हणतात म्हणल्याच्या नंतर एक तर ते नसतील, नाही तर हे तरी नसतील. नक्कीच गोड सोहळा आहे. आपण दरवर्षी आयोजन करत राहतो. नामसाधना केली पाहिजे. आपल्या मुखातून एकदा तरी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण व्हावं, झालं पाहिजे. भगवान संगमेश्वराचा महिमा गायलाय त्याच्यामध्ये, भगवान संगमेश्वराचं महात्म्य गायलंय. भगवान शंकराचा केवढं मोठं महात्म्य ते सांगण्याचा त्या शिवलीला अमृत ग्रंथामध्ये तो आहे. आपण नक्कीच त्याचं महात्म्य काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. त्याची भक्ती कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, तो शिवलीला अमृत ग्रंथ. त्याचबरोबर आपल्या मुखातून ज्ञानेश्वरी ग्रंथसुद्धा बाहेर निघला पाहिजे. कधीतरी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आपल्या मुखातून आलं पाहिजे. एकदा तरी ज्ञानेश्वरी, एकदा एक सगळं सोपं बोलतो तुम्हाला. सप्ताहाचा समजा आता यावेळेस शिवलीला अमृत आहे, ठीक आहे, पण रोज नित्य नियमाने का होईना 5 ओव्या वाचल्या पाहिजेत. आपण बसलेली माणसं, इथं बसलेली माणसं 5 ओव्या वाचल्या पाहिजे. इथं बसलेल्या माणसाला कोणाला असा इथं एकही मनुष्य नाही त्याला अडचण नाही. मी असेल, तुम्ही असाल, सगळ्याला अडचणी आहेत. काही ना काहीतरी समस्येतून रोज मनुष्य जात असतो. प्रापंचिक समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, सगळ्या समस्या धरून घ्या. व्यावहारिक समस्या असेल, मग भावकीची असू द्या, गावाची असू द्या, कोणतीही समस्या असो, ती समस्याच आहे. रोज मनुष्य प्रत्येक समस्येतून जात असतो. त्या समस्येचं उत्तर आहे ना, जेवढे तुमच्यावर संकट येतात ना, रोज संकट येतात, रोज प्रश्न पडतो की आज या संकटावर निर्णय काय घेऊ मी. असा ज्यावेळेस समस्या निर्माण होती, ज्यावेळेस निर्णय क्षमता कमी होते आपली किंवा थांबते निर्णय क्षमता, त्यावेळेस निर्णय घ्यायचा असेल किंवा निर्णय विचारायचा असेल तर संताला विचारला पाहिजे. आणि रोज तुम्ही जर ज्ञानेश्वरीच्या केवळ 5 ओव्या वाचल्या ना, 5च, 6वी सुद्धा ओवी वाचू नका, फक्त 5 ओव्या वाचल्या ना, तर रोज निर्माण होणाऱ्या समस्येचं उत्तर त्या 5 ओव्यामध्येच आहे. 6वी ओवी सुद्धा वाचायची गरज नाही. अनुभव घेऊन पहा. त्या 5 ओव्या वाचा, निर्माण होणाऱ्या समस्येचं उत्तर तिथंच आहे. दुसरीकडे जायची सुद्धा गरज नाही. फक्त त्या अनुभवापर्यंत गेलं पाहिजे, तुम्ही त्या तत्वापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून एकदा तरी ज्ञानोबरांच्या मुखातून निघालेले शब्द आपल्या मुखातून यावेत, निघाले पाहिजेत. ज्या ज्ञानोबरांच्या मुखातून ज्या शब्दानं ज्ञानोबरा अजरामर झाले, ते शब्द आपल्या मुखातून निघावेत. बरं का सर, माणसं शिव्या देतील पण ओव्या नाही गायचे. सर्रास शिव्या देतील. शिव्या द्या म्हटलं तर आता लगेच पटापटा एखाद्याला शिव्या दे म्हटलं का, आणि सामान्य माणसाला जाऊ द्या, मोठ्या माणसाला शिव्या द्या म्हटलं की लगेच 10-12 उठत आहेत, जास्त अधिक उठत आहेत. मग तर देतात का नाही शिव्या? देतात माणसं शिव्या, एकमेकाला शिव्या देत राहतात. शिव्या द्या असं सांगायची गरज लागत नाही. कारण तुम्ही लहान असताना ज्यावेळेस तुम्ही पहिली वेळेस शिवी दिली त्यावेळेस आईला कौतुक वाटलं होतं, मा बाबाजी बोलायला लागला म्हणून.
माझा बाबड्या बोलायला लागला. याचं कौतुक आईनेच केलं होतं ना. म्हणजे शिव्या द्यायला लागल्याच्या नंतर ते आईला कौतुक वाटतं. आईला कौतुक वाटतं, माझा पप्या बोलायला लागला, माझा बाबड्या बोलायला लागला. कौतुक कशाचं करावं, पण करत राहतात ते माणसं. शिव्या देतील, ओव्या नाही गायची. एक वेळेस असंच संबंधातला परिचयाचा, त्याला म्हणलं बाबा ज्ञानेश्वरी वाचित जा. ज्ञानेश्वरी रोज 5 ओव्या वाचत जा बाबा. जेवणाचा योग आला त्याच्याकडे सांगितलं ज्ञानेश्वरी 5 ओव्या वाचत जा. बरं का मावा, तो म्हणला मी अशा भानगडीत पडत नसतो. काय म्हणलं, मी अशा भानगडीत पडत नसतो. मला त्या दिवशी कळालं ज्ञानेश्वरी वाचणं भानगड आहे. म्हणजे कशाला काय शब्द देतील लोक, लावतील काय सांगता येत नाही. कशाला कोणत्या शब्द कशाला काय लावून देतात लोक. पण नक्कीच आपल्या मुखातून ग्रंथ बाहेर पडला पाहिजे. एकतरी कधीतरी नामस्मरण घडलं पाहिजे. नामस्मरणाची साधना ही अति सोपी साधना सांगितली. ही सगळी साधना जेवढी कठीण आहेत, कर्मकांड अति कठीण आहे, पण सगळ्यात सोपी साधना आहे ती नामजपाची साधना आहे. साधन सोपं साधन आहे. इतर साधन कठीण आहेत. आपल्याला योग साधना करणं कठीण आहे, कर्मकांड कठीण आहे आपल्याकडून. कर्मकांडाचा विषय त्या दिवशी परवा दिवशीच सांगितलं, ते वडवणीला गेलो त्यावेळेस. कर्मकांड करत असताना ब्रह्मदेवाने समजा ब्राह्मणाने आचमन घ्या सांगितलं, तर हातावर पाणी घेतो आचमन घेण्यासाठी. किती पाणी असावं? उडदाची डाळ भिजेल तो 1 दाणा भिजेल तेवढं पाणी असावं. माश निमित्त म्हणजे उडदाची डाळ, तेवढं पाणी असावं. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर मदिरा पेल्याचं पातक लागतं. बरं का विष्णुभाऊ, काय होतं? मदिरा पेल्याचं पातक लागतं. आपल्याला गंधाचं पाणी किती घ्यावं कळत नाही. एवढं कधी कधी एवढं पाणी पडतं का नाही, मग याला गण लाव त्याला गण लाव. ते काय लय परमार्थ करतो असं नाही, याच्याकडून गण जास्त झाला. होत ते कर्मकांड एवढं क्लिष्ट कर्मकांड आहे, क्लिष्ट आहे. सगळ्यात सोपं साधू संतांनी सांगितलं नामसंकीर्तन साधन पै सोपे. हे सगळ्यात सोपं साधन आहे. जळतील पापे जन्मांतरीचे, या जन्माच्या नाही तर जन्मांतराचे पाप जळून जातात. कोणाकोणाचे जळले? सगळ्याचे. पहिलं उदाहरण घेतलं जातं ते वाल्या कोळ्याचं उदाहरण. किती पातक जळली केवळ नामस्मरणाने. उलट्या नामे स्मरला. सुईचं नाव घेतलं असं नाही, उलट नाव घेतलं तरी तो गतीला प्राप्त झाला. विठ्ठल नाम साधना ही जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा केली. जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या जीवनाचा आढावा घेत असताना इतकं गोड सांगितलं ना. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन म्हणजे काय जाणून घ्यायचं असेल तर गाथा वाचा. तुकोबरायांचं चरित्र वाचण्याची गरज नाही, गाथ्याचे पूर्ण अभंग वाचा. गाथा हेच जगद्गुरु तुकोबरायांचं स्वतःचं चरित्र आहे, आत्मचरित्र. जी जी प्रसंग घडले तुकोबरायांच्या जीवनामध्ये अभंग रूपाने लिहून टाकले तुकोबरायांनी, सांगून टाकले. असं काही आडकाठी आडपाडदा काही ठेवला नाही जीवनामध्ये, सगळं काही सांगून टाकलं. बाल्यावस्थेमध्ये त्या काळामध्ये बालविवाह पद्धत होती. बाल्यावस्थेमध्ये लग्न झालं, पहिली पत्नी मिळाली, तिला दम्याचा आजार होता, दुसरं लग्न झालं जगद्गुरु तुकोबरायांचं. पहिल्या पत्नीचा मुलगा वारला, पहिली पत्नी वारली, दुष्काळ आहे. दुष्काळे आटेला द्रव्य नेला मानस, एक स्त्री अन्नान्न करिता. हे सगळं सांगितलं. जीवनामध्ये बदल झाला. दुष्काळ पडल्याच्या नंतर परिवर्तन झालं जगद्गुरु तुकोबरायांचं.
आणि परमार्थाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली तुकोबरायांची. गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर वाडवडिलाने बांधलेलं मंदिर होतं जगद्गुरु तुकोबरायांच्या. त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर एकादशीला कीर्तन असायचं, भजन असायचं. जगद्गुरु तुकोबरा आता मंदिराकडे यायला लागले. अवस्था बरं का जगद्गुरु तुकोबरायांची. मग मंदिरात यायला लागल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरा आता भजनामध्ये बसायला लागले, टाळ घेऊन बसायला उभा राहायला लागले. कीर्तन चालू असताना टाळ घ्यायचे. मग सुरुवातीला प्रथम अवस्थेला जगद्गुरु तुकोबराने अभंग पाठ करायला सुरुवात केली. माऊलीचे अभंग पाठ केले, नामदेव महाराजांचे अभंग पाठ केले, सावताबाबाचे अभंग पाठ केले. ही सगळी संत मंडळी जगद्गुरु तुकोबरायांच्या आधी जेवढी संत मंडळी झाली त्यांची अभंग पाठ करायला सुरुवात केली. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे धरून या. संतांची उत्तरं पाठ केली, पण त्या उत्तरावर काय होता? विश्वास आणि आदर होता. मला सांगा बटोळे महाराज, आपल्या नाहीत का अभंग पाठ? आपल्या नाहीत का ओव्या पाठ? आहेत ना आपल्या. आपल्या अभंगही पाठ आहेत, आपल्या ओव्याही पाठ आहेत, पण त्या शब्दावर विश्वास आणि आदर नाहीये. अरे संतांच्या शब्दावर विश्वास आणि आदर ठेवल्याच्या नंतर काय होतं? अरे ज्यानं विश्वास आणि आदर ठेवला काय झालं तर त्यांचं सदेह वैकुंठ गमन झालं. सदेह वैकुंठ गमन. संतांच्या शब्दावर विश्वास आणि आदर ठेवल्याचा परिणाम आहे तो सदेह वैकुंठ गमन. जगद्गुरु तुकोबरायांनी काही पाठ केली संतांची उत्तरे. किती इमानदार असतील सुशांत महाराज. एक पोरगा मला भेटला होता, मी इकडेच असं तलवाड्याच्या परिसरात, असं छोटा पोरगा होता आणि कृष्णा आणि सुचित दोघं जण होते वाटतंय. वाजवायला बसवलं आणि तो बाजूला बसला आणि बसल्याच्या नंतर त्याला म्हणलं पप्पा हो वाजवतो म्हणलं. नंतर त्याला विचारलं कोणाकडे शिकला? ते म्हणला मी कोणाकडेच शिकलो नाही. आयताच आहे बरेच, कोणाकडेच शिकलो नाही म्हणते. अशी म्हणणारी माणसं आहे. जगद्गुरु तुकोबराय किती इमानदार होते विचार करा. जगद्गुरु तुकोबराय बोलू लागले काही पाठ केली संतांची उत्तरे. बर का सर, आणि आम्ही म्हणतो माझ्या गाथा पाठ आहे. म्हणणारे आहेत गाथा पाठ आहे, आमच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे म्हणणारे आहेत, पण जगद्गुरु तुकोबराय असं काही बोलले नाही. जगद्गुरु तुकोबराय बोलले मला जेवढं जमलं तेवढं मी पाठ केलं. काही पाठ केली संतांची उत्तरे. विठ्ठल पण जेवढी पाठ केली त्याच्यावर विश्वास आणि आदर आहे. पाठ थोडंच असू द्या पण त्याच्यावर विश्वास आणि आदर असावा. जगद्गुरु तुकोबराय विश्वासे आदरे धरून या तुकोबराय बोलू लागले. विश्वास आणि आदर. मग जगद्गुरु तुकोबराय टाळ घेऊन उभा राहिले. म्हणता येत नव्हतं तुकोबरायला, पण हळूहळू माग माग म्हणायला लागले. आमचे बटुळे महाराज अविनाश महाराजाला सिनियर आहेत, वयाने सिनियर आहेत, आध्यात्मिक क्षेत्रातही सिनियर आहेत बरोबर. इथं आल्याच्या नंतर तुम्ही म्हणा पुढं, तुम्ही म्हणा. अविनाश महाराजाला त्यांनी सांगितलं पुढं म्हणायचं. काही माणसं माग म्हणायला लाजत आहेत. पुढं जर नाव जर माग पुकारलं का काही काही भेटत येत ते माग म्हणत नाहीत, ते तिकूनच सुरू करतात. त्याचं माग नाव पुकारल्या भेटत येत दोघ जण आहेत भेट झालेली, ते तिथूनच सुरू केलेलं आहे. नाव माग पुकार, माझं नाव माग कोण पुकारलं? माग पुकारलं म्हणून. बरं ज्यांचा अभंग गाणार आहे तो माणूस कोणताही गायक असू द्या, गाणार आहे ते जगद्गुरु तुकोबराय म्हणू लागले अरे पुढे गाती त्यांचे धरावे ध्रुवपद. अरे पुढे गातात ना त्यांच्या माग माग मी म्हणायला लागलो. हे तुकोबराय बोलतायत, हे तुकोबराय बोलतेत. किती इमानदार आहेत पहा, विचार किती इमानदारीने अभंगामध्ये गाथ्यामध्ये लिहून ठेवलं जगद्गुरु तुकोबरायने. पुढे गाती त्यांचे धरावे ध्रुवपद. मला म्हणता येत नव्हतं पण मी माग माग आता म्हणायला लागलो, पण ध्रुवपद धरायचं. पुढे गायला लागले की माग ध्रुवपद धरायचं. मग आता काय झालं, अभंग पाठ झाले, आता गायनही यायला लागलं, टाळी घेऊन उभा राहायला लागलो. मग कीर्तनकार गैरहजर राहिले. आज येतील ते जागराच्या दिवशी येणार आहे. आजचे तुम्हाला वाटत आजचे गैरहजर जागराच्या दिवशी येणार आहेत, ते गैरहजर नाहीत, येणार आहेत.
मग कीर्तनकार गैरहजर राहायला लागले. मग गैरहजर राहिल्याच्या नंतर गावातले लोक म्हणू लागले, बाबा आता तुम्ही कीर्तन करा. पहिलं कीर्तन जगद्गुरु तुकोबरांनी एकादशीच्या दिवशी केलं. आरंभी कीर्तन करी एकादशी, नवती अभ्यासी चित्त माझे. आरंभी सुरुवातीला कीर्तन केलं, एकादशीला कीर्तन सांगितलं, मी कीर्तन करायला लागतो, पण अभ्यास नव्हता माझा. पण कीर्तन करायला लागलो होतो मी. अभ्यास काहीच केला नाही मी, पण तरी मी कीर्तनाला उभा राहिलो आणि कीर्तन करायला लागलो. ज्यावेळेस कीर्तनामध्ये मी सांगायला लागलो, संतांचे सिद्धांत सांगायला लागलो, ज्ञानोबरांच्या ओव्याचे सिद्धांत सांगायला लागलो, इतर संतांचे, नामदेव महाराजांचे सिद्धांत, अभंगातले सिद्धांत सांगायला लागलो, त्यावेळेस मी स्वतःला प्रश्न विचारला, मी जे सांगतो त्याचा मला अनुभव आहे का? जे मी लोकांना सांगतो, ज्या ओवीविषयी बोलतो, ज्या अभंगाविषयी बोलतो, त्याचा मला अनुभव आहे का? तर जगद्गुरु तुकोबरांनी विचारलेला प्रश्न, तो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला आणि मनाने उत्तर दिलं, नाही, अनुभव नाहीये. अनुभव नसताना सुद्धा मी सांगत होतो. जगद्गुरु तुकोबरांनी कीर्तन करायचे बंद केले जगद्गुरु तुकोबरांनी. आणि भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगरावर जाऊन नाम साधना केली, तिथं नाम जप केला. 20व्या वर्षी पहिला साक्षात्कार जगद्गुरु तुकोबराला भगवंताचा भामचंद्राच्या डोंगरावर झाला. पहिला साक्षात्कार कधी? 20व्या वर्षी पहिला साक्षात्कार जगद्गुरु तुकोबरांचा झाला. आणि पहिला साक्षात्कार झाल्याबरोबर ज्यावेळेस गावामध्ये प्रवेश केला तर गावात आले नाही, इंद्रायणीच्या डोहाच्या काठावर बसले. इंद्रायणीच्या काठावर बसले. भाऊ शोधतच होता, सगळीकडे शोधत होता. कुणीतरी सांगितलं भामचंद्राच्या डोंगरावर आहे, घेऊन आले. इंद्रायणीच्या काठावर बसले आणि पहिलं म्हटले की घरच्या खतवया घेऊन ये. घरी गेले नाहीत, भावाला पाठवलं. पहिला साक्षात्कार झाल्याच्या नंतर, जगद्गुरु तुकोबरा साक्षात्कार झाल्याच्या नंतर परिणाम काय झाला? जेवढ्या काही उधारीच्या खतवया होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या तुकोबरांनी बुडवल्या. विठ्ठल पाण्यामध्ये बुडून टाकल्या. मग जगद्गुरु तुकोबरा इतके आनंदाने आणि सुखाने जीवन जगायला लागले. मग कधी भामचंद्राच्या डोंगरावर भजन करावं, कधी घोरडा डोंगरावर भजन करावं, कधी भंडारा डोंगरावर भजन करावं. गावातल्या लोकांना वाटलं मुलगा वारला, पत्नी वारली, दुष्काळामध्ये होतं नव्हतं ते सगळं काही गेलं. स्वतःच्या हाताने खतवया बुडून टाकल्या. मिळण्याचं काही शाश्वती नाही. सदन काळ झाल्याच्या नंतर पुन्हा देतील या अपेक्षेने माणसं सांभाळून ठेवतात, पण ती सुद्धा ठेवलं नाही जगद्गुरु तुकोबरांनी. कोणतीच आशा ठेवली नाही. सगळंच सगळं काही गेलं. तरी हा माणूस इतका आनंदाने आणि सुखाने कसा दिसतो, समाधानाने कसा दिसतो? त्यावेळेस न राहून वारकऱ्याने प्रश्न विचारला, का हो जगद्गुरु तुकोबरा, एवढ्या घटना घडल्या तुमच्या जीवनामध्ये, गावच्या पाटलाने गावातून हाकलून दिलं. ज्या मंदिरातून जगद्गुरु तुकोबराला हाकलून दिलं होतं ना, ते मंदिर त्यांच्या वाडवडिलाने बांधलेलं होतं. असं मंदिर होतं. आणि त्या मंदिरातून जगद्गुरु तुकोबराने कोपला, पाटील, गावीचे हे लोक, त्या मंदिरातून जगद्गुरु तुकोबरानं गावातून बाहेर काढलं. आपल्याला जर भजनात एखाद्याला टाळ घेऊ नको म्हटलं तर ते टाळाने हाणायला बसला आपल्याला. अशी परिस्थिती आहे. हाणायला तर बोलले नाही. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगरा भजन करायला जायचे जगद्गुरु तुकोबरा, जायचे जगद्गुरु तुकोबरा. एवढ्या घटना घडलेल्या असताना सुद्धा सुखाने आणि समाधाने राहता कसे प्रश्न विचारला जगद्गुरु तुकोबराने. अभंगाला उत्तर दिलं. अभंगाचा पहिलं चरण, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. हे तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखलालो, सर्व सुखलालो, सर्व समाधान
जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, माझ्या जीवनामध्ये दिसतंय ते समाधान, चेहऱ्यावर दिसतंय ते सुख, परिणाम कशाचा आहे तर तो नामस्मरणाचा परिणाम. सदा नाम घोष करू, आम्ही करू. जगद्गुरु तुकोबराय, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. जर जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतः नामस्मरण केलं असेल तर त्याचा परिणाम सांगितला, तेने सदा चित्ता समाधान. पण सुरुवात करत असताना जगद्गुरु तुकोबराय बोलले, सदा नामघोष करू आणि सदा हरी कथा करू. दोन शब्द आहेत. करायचंय नामघोष तर कसा करावा तर सतत करावा, त्याला सदा असा शब्द वापरला. आणि भगवंत आणि गीतेत हाच शब्द वापरला, सततम कीर्तयंतो माम. सतत नामस्मरण असावं, ते कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे संत कोणतं नामस्मरण करतात तर ते कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे. दीन रगणे हाची धंदा, गोविंदाची पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दीन रगणे हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दीन रगणे हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे सतत नामस्मरण करत असता, दिनरजनी हाची धंदा, भगवंताचं नामस्मरण. पण कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचं नामस्मरण करतात तर कोणतं नामस्मरण करतात? रामकृष्ण गीती गात, टाळ चपुळ्या वाजवित, टाळ चपुळ्या वाजवित, टाळ चपुळ्या वाजवित, छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत, आपुल्या नाचत. निज घेऊन फिरत का, घेऊन फिरत का, निज घेऊन फिरत का, घेऊन फिरत का. रामकृष्ण गीती, रामकृष्ण कोणतं नामस्मरण करतात? रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुळ्या वाजवीत. त्या नामस्मरणाचा परिणाम, ज्यानं ज्यानं नामस्मरण केलं त्यांचा सगळ्याचा उद्धार झाला. कुणी कुणी नामस्मरण केलं? सगळ्यांनीच. अरे केवळ भगवंताचे भक्त उद्धारले असं नाही, ते वानरांचा सुद्धा उद्धार झाला आणि राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला. कपिकुळ उद्धरिले, नाम चांगले चांगले माझे कपिला होले, कपिकुळ उद्धरिले, उद्धार केले राक्षसा. नाम चांगले माझे कपिला होले, कपिकुळ उद्धरिले, उद्धार केले राक्षसा. असं असलेलं नामस्मरण नक्कीच. नाम चांगले चांगले कोणाकोणाचा उद्धार केला तर कपिकुळ उद्धरिले, पण ते आपल्या कंठामध्ये असलं पाहिजे. मुक्त केले राक्षसा, ते नामस्मरण. ते नामस्मरण कोणतं तर रामकृष्ण गीती गात, ते रामकृष्ण आपल्या मुखामध्ये असावं ते नामस्मरण. बरं, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, केवळ
वानरांचा आणि राक्षसांचा उद्धार केला असं नाही, अरे देवतांचा सुद्धा उद्धार आहे. देवता सुद्धा याच नामाचं नामस्मरण करतात ना, रामकृष्णाचंच नामस्मरण करतात. ज्यांचा आपण उत्सव साजरा करतो संगमेश्वराचा, ते भगवान शंकर कोणतं नामस्मरण भजन करी महादेवा श्रीराम भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा राम पूजी सदाशिवा सदाशिवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा पूजी सदाशिवा राम पूजी सदाशिवा भजन करी महादेवा भगवान शंकर सुद्धा नामस्मरण करतात, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतात. राम पूजी सदाशिव आणि प्रभू रामचंद्र सुद्धा नामस्मरण करतात भगवान शंकराचं. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, ते एकमेकाच्या हृदयामध्ये आहेत. ते किती अनन्य आहेत दोघं एकमेकाचे विषयी, किती दोघांमध्ये तादात्म्य संबंध आहे. जसं साखरेमध्ये आणि गुढीमध्ये तादात्म्य संबंध आहे तसा. साखर खाल्ली 2 महिन्यांनी गोड लागली असं कधी होत नाही. जिभेवर पडल्या बरोबर साखरेची गोडी कळून जाते, साखर गोड आहे. साखर गोड आहे असं म्हणण्याची सुद्धा गरज नाही, साखर गोडच असते. साखर गोडच असते. साखर आणि गोडी वेगळी करता येत नाही. तसं प्रभू रामचंद्र आणि भगवान शंकर वेगळे नाही आहेत, एकच आहेत. हरिहरा भेद नाही, त्यांच्यामध्ये भेद नाहीये. नाही, नका करू वाद, पण त्यांच्यामध्ये भेद नाही. ज्यावेळेस भगवान शंकर वारीला निघाले पंढरपूरला, कारण पहिले वारकरी आहेत ते भगवान शंकर आहेत पंढरपूरचे. पहिले वारकरी पंढरपूरला निघाले, कैलासाहून निघाले. निघाल्याच्या नंतर नंदीला म्हणू लागले की आपल्याला जायचंय बाबा पंढरपूरला वारीला. आपल्याच्या भाषेमध्ये, सध्याच्या भाषेमध्ये म्हणू की भगवान शंकरांनी गाडी काढली, 4 व्हीलर काढली असं बोलू, आहे की नाही. निघाले पंढरपूरला जायचंय आपल्याला, नंदी बाबाला बोलू लागले. निघाल्याच्या नंतर पार्वती माता म्हणू लागली, दरवर्षी तुम्ही एकटेच जाता वारीला, मलाही यायचंय. म्हणतात ना, घरच्या म्हणत राहतात, तुम्ही एकटेच जाता दरवर्षी पंढरपूरला, आळंदीला, आम्हाला कधीतरी घेऊन जात जा. तसं पार्वती माताही म्हणू लागली की मलाही पंढरपूरला यायचंय. अरे म्हणले गर्दी असते, असू द्या म्हणले, मलाही यायचंय. आता दोघं निघाले, पती पत्नी पंढरपूरला निघाले. नंदीबाबाच्या पाठीवर बसून चालले, निघाले, बाहेर पडणार. तिथून बाहेर निघाले की गणपती बाप्पा आडवे आले. पप्पा कुठं चालले तुम्ही? दोघं जण चालले. म्हणजे मला यायचं. अरे बाबा गर्दी असते बाळा, बाळा तिथं गर्दी असते, खूप गर्दी असते, नको येऊ. नाही म्हणले मला यायचंच. तू बरोबर यायचं. पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरपुरामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर एवढी मोठी गर्दी पाहिली. नंदीलाही बाजूला ठेवलं. पार्वती माताही, गणपती बाप्पाही, एकटे भगवान शंकर निघाले. असं सांगितलं जातं आहे पंढरपुरामध्ये, मारुतीच्या पुढं गणपती आहे पंढरपुरात. मारुतीच्या पुढं कुठं गणपती, नंदी, सॉरी गणपती आला, नंदी. मारुतीच्या पुढं नंदी पंढरपुरात. कुठंच नाही मारुतीच्या पुढं नंदी, फक्त पंढरपुरात आहे. का? कारण भगवान शंकरांनी तिथं इथं थांब म्हणले, आता आतमध्ये येऊ नको, आतमध्ये गर्दी आहे. नंदी महाराजाला तिथं बसवलं. आतमध्ये रावळामध्ये प्रवेश केला. पांडुरंग परमात्म्याला कळालं भगवान शंकर आलेत.
धावतच विटेवरून खाली उतरले आणि चालतच गेले. समोरून भगवान शंकर येत आहेत. पांडुरंग परमात्मा समोर गेले, धावतच गेले. गळा भेट घेतली असं नाही, तर पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकराला आपल्या डोक्यावरच उचलून घेतलं. काय केलं? डोक्यावर उचलून घेतलं. पण आजही पहा, पांडुरंगाची कुठेही मूर्ती असू द्या, डोक्यावर भगवान शंकराचं शिवलिंग असतं. शिवलिंग तयार केल्याशिवाय भगवान शंकर पांडुरंग परमात्म्याची मूर्तीच तयार होत नाही. पहिलं शिवलिंग तयार करावं लागतं, त्यावेळेस मूर्ती तयार होते. डोक्यावर शिवलिंग. वारकरी सुद्धा पहिलं शिवलिंगावर पाणी टाकतो, त्यावेळेस पांडुरंगाला मिळतं. विठ्ठल एवढे एकमेकाविषयी अनन्य आहेत, अनन्य. एवढे गोडी साखरेचे ठाई इतक्या पद्धतीने अनन्य. म्हणून नामस्मरण इतकं महत्वाचं आपल्या जीवनामध्ये असावं, ते जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान केलं पाहिजे. सकाळी एक तासभर, एक सांगू सोपं बोलतो तुम्हाला, तुम्ही नामस्मरणाला सकाळी फक्त 15-20 मिनिटं, 5 मिनिटं, 20 मिनिटं वेळ द्या. एवढी एनर्जी येते शरीरामध्ये, एवढी एनर्जी येते. आणि आपल्याला काही विनाकारण बडबड करायची ती सुद्धा बंद होऊन जाते, ती सुद्धा बंद होते. म्हणून नक्कीच सकाळी उठल्याच्या नंतर केलं पाहिजे. सोपं बोलतो तुम्हाला. रस्त्याने चाललात तुम्ही, हायवेने चाललात आणि तुम्ही रस्त्याने जात असताना ॲक्सिडेंट झाला एखाद्याचा, हो नाही झाला एखाद्याचा ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर तो पहिला एक नंबर डायल करतो. कोणता नंबर डायल करतो? हा बरोबर, पोलीस सांगितलं. कोणता नंबर? 108 नंबर डायल करतो. बरोबर. 108 नंबर डायल केला की काय होतं? ॲम्ब्युलन्स येते. कशासाठी येते सर? आपल्याला वाचवण्यासाठी. आपण आता काही क्षणात मरू शकतो. आपण नंबर डायल केला, ॲम्ब्युलन्स आली. कशासाठी आली? आपल्याला वाचवण्यासाठी. 108 नंबर डायल केला की ॲम्ब्युलन्स आपल्याला वाचवण्यासाठी येते. तसं रोज 108 मण्याची माळ डायल करा, नक्की तो भगवंत वाचवण्यासाठी येईल. जगाचा मालक तुम्ही रोज 108 मणी, मण्याला माळेला मणी सुद्धा काय आहेत? 108च आहेत, 109 सुद्धा नाहीत. खरं पाहिलं तर धावून येण्याचा नंबर तो 108च आहे. धावून येण्याचा नंबर किती आहे? 108 आहे. म्हणून नक्कीच त्या मण्याची माळ डायल करा, नक्की तो भगवंत कोणाकोणासाठी धावून आला? सगळ्यासाठी धावणार. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. बाबांसाठी सुद्धा धावून आला का नाही? धावून आले देव, दिले अभय तेथे. जिथं तुळशी उगवल्या तिथं भगवंत धावून आले, धावून आले. नामस्मरण केल्याचा तो परिणाम आहे. म्हणून नक्की नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल. आणि सगळ्यात सोपी साधन आहे राम राम. मागे आम्ही काय केलं होतं तागडगावला, बरं का मामा, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. कारण असं होऊ नये की महाराज नामस्मरण करा, महाराज नामस्मरण करा, महाराजच सांगते, महाराजांनी केलं का नाही असंही होऊ नये, अशी शंका येऊ शकते. मागच्या गेल्या वर्षी आम्ही गावामध्ये 1000 वह्या आणल्या होत्या. राम राम नाव लिहायच्या, प्रत्येकाकडून करून घेतले. गळ्यामध्ये माळ नसली तरी जप कर म्हणलं. माळ नको घालू, काही गरज नाही म्हणलं माळेची, तेवढा जप कर. गावामधले भांडणं कमी झाले तेवढ्या काळात. मी ते सर्वे पाहिला, गावातले भांडणच कमी, ते लिहित बसायची. आणि त्यांना सांगितलं ही पौर्णिमा वारी ती पौर्णिमा वारी, महिना भरामध्ये तेवढ्या वह्या पूर्ण करून द्यायच्या. प्रत्येकाने कुणी 2 वह्या पूर्ण केल्या, कुणी 1 वही, जेवढं होईल तेवढं करत राहिले. ते सकाळी उठले की ते मला लोक येऊन बोलायचे, बाबा आम्ही सकाळी उठलो का पहिलं मोबाईल बघायचो, नंतर TV बघायचो, ते दोन्ही सुटलं म्हणले आमचं. ते पहिलं लिहून काढतो, ते लिहून काढायचे. ते दोन्ही कमी होतं ना, म्हणजे तुमचा चष्म्याचाही नंबर वाढत नाही नामजपाने. नामजपाचे फायदे सांगतो तुम्हाला. TV पाहिल्याने चष्म्याचाही नंबर वाढला आणि मोबाईल पाहिल्याने नंबर वाढला, पण नामजप केल्याने तो नंबर आहे तो राहतो.
आहे तो राहतो. म्हणून नक्कीच नामसाधना ही शरीराला सुद्धा पोषक आहे, शरीराला सुद्धा निरोगी ठेवणारी साधना आहे. म्हणून समाधान अवस्था प्राप्त झाली जगद्गुरु तुकोबाला नामस्मरणाने. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. समाधान प्राप्त होतं ते केवळ नामस्मरणाने, संपत्तीने नाही. आपल्याला वाटतं संपत्ती आहे म्हणून समाधान मिळेल, नाही. संपत्ती ही गरजा पूर्ण करत असते. गरजेच्या वस्तू पूर्ण करण्यासाठी संपत्ती, सोपं बोलू, सुखाच्या वस्तू निर्माण करून देणारी संपत्ती असते, पण सुख देणारी नसते, सुख देणारी नाही. तुमच्याकडे संपत्ती आहे म्हणून गोळ्या विकत घ्याल बरं का केदार वारकरी, तुमच्या पोरगा नोकरीला आहे सगळे, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही गोळ्या विकत घ्याल, आरोग्य कुठून आणाल? पैसा आहे म्हणून गोळ्या विकत घेता येतील, आरोग्य नाही विकत घेता. पैसा आहे पुस्तक विकत घेता येईल, विद्या नाही विकत घेता येत. पुस्तक विकत घेता येईल, विद्या नाही विकत घेता. म्हणजे धनानं सुखाच्या वस्तू गोळा करता येतील, सुख नाही येत. आणखीन पुढे जाऊन बोलू, संपत्ती असेल तर चांगली गादी विकत घेता येतील, झोप नाही विकत घेता येत. श्रीमंत माणसाला तर झोपच लागत नाही, अजिबात नाही. झोप लागतच नाही. एवढी मोठी गादी असतील लाखभराची, काही आता त्या गाद्या इतक्याच काही एवढ्या भारी भारी गाद्या आल्यात. ज्याला मणक्याचा त्रास आहे त्याची गादी वेगळी, ज्याला वाताचा त्रास आहे त्याची गादी वेगळी. गाद्यामध्ये फरक आहे. मग ती लाखाची गादी, 1.5 लाखाची गादी, लाखोपासून गाद्या सुरू होतात. त्याच्यामध्ये वेगवेगळं केमिकल टाकलेलं, कापड वेगळं ते वापरलेलं, ते शरीरासाठी पोषक असलेलं ते वापरतात ते. आता पुढं आहे का, गादी 1.5 लाखाची विकत घेतली पण झोप येतच नाही. तो तसाच जागा असतो, इकडे तिकडे बघत असतो. इकून तरी झोप येईल, तिकून तरी झोप येईल, झोप नाही येत त्या माणसाला, तसा जागा राहतो. महिनाभर झालं झोपच लागाना. गादी चांगली आणली पण झोपच लागाना. खिडक्या उघडायचा, खिडकीतून तरी येईल, दरवाजे उघडे ठेवायचा, दरवाजे कुठूनच येईनाच तयार. रात्रभर जागा, महिनाभर झाला, तब्येत वीक व्हायला लागली. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब झोपच लागत नाही. डॉक्टरनी तपासलं, काय होतं? झोप नाही लागत म्हणले. ठीक आहे म्हणलं. डॉक्टरांनी तपासलं आणि त्याला गोळ्या दिल्या. गोळ्या दिल्याच्या नंतर म्हणले, डॉक्टर म्हणले की झोप लागल. गोळ्या घेतल्या, गोळ्या घेतली की झोप लागायची. मग जेवण झालं की गोळी घ्यायचा, झोप लागायची. पण महिनाभराचा डोस दिलेला होता, पण एक क्षणाने एक 10 मिनिटानं, कमी मिनिटानं त्याची झोप रोज कमी व्हायला लागली. एक दिवस असा आला की गोळी खाल्ली, गोळी पोटात जाऊन झोपली. हा जागाच. पुन्हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब झोप लागत नाही, गोळ्या खाता का? हो म्हणले, गोळ्या खातो. गोळी खाऊन झोप लागत नाही. डॉक्टर म्हणले, आता 2 घ्या. पहिली 1 होती, आता 2 झाली. संपत्तीने सुखाच्या वस्तू गोळा करता येतील, सुख नाही गोळा करता येत. विठाला समाधान केवळ आणि केवळ परमार्थामध्ये समाधान आहे, नामस्मरणामध्ये समाधान, दान करण्यामध्ये समाधान आहे. जेवढं आपण आपल्या हातून दान कराल तेवढं समाधान लागत राहतं. तुम्ही एखाद्या महाराजाला कोणाला कपडे केले असतील ना, कोणतरी केलेच असतील. इथं बसलेले माणसाने एखाद्या महाराजाला कपडे केले असतील. आता मला सांगा, तुम्ही जन्माला आल्यापासून आतापर्यंत किती कपडे घातले तुम्ही माहीत आहे? काहीच माहीत नाही. कोणत्या दुकानातून घेतले काहीच माहीत नाही. किती टेलर कोण शिवून घेतले, होय मामा, काय माहिती आहे? कोणतं कापड घेतलं होतं, केवढ्याचं काही लक्षात नाही. किती कपडे घातले असतील काही माहीत नाही, काहीच माहीत नाही. पण असा एक ड्रेस आहे तुम्ही महाराजाला घेतला होता, त्याची आठवण जर काढली की तुम्ही सांगतात, हो मी गेवरायला गेलो होतो, या दुकानातून घेतलं होतं आणि इतक्या मीटरचं कापड होतं, या टेलरकडे मी शिवायला टाकलं होतं. आठवतं का नाही? का आठवतं तेवढंच कापड? का आठवतो तो तेवढा ड्रेस? कारण ड्रेसचं नाव काढल्याच्या नंतर, कपड्याचं नाव काढल्याच्या नंतर तुम्हाला तेवढंच कापड आठवतं. का? कारण तुम्ही ते दान दिलंय म्हणून. कोणाला तरी दान दिलंय म्हणून त्याची आठवण आहे. आणि आठवण काढता काढता आंतरिक समाधान सुद्धा प्राप्त होतं तुम्हाला. जेवढं आपल्या हातून जेवढं दान होईल तेवढं केल्याच्या नंतर दान हे केवळ समाधानाला कारणीभूत असतं. विठ्ठल
म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलले, तेने सदा चित्ता समाधान. समाधान ही अवस्था प्राप्त झाली. आणखीन काय प्राप्त झालं? सर्व सुख झालो, सर्व अलंकार, 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 सर्व सुख झालो, सर्व नामस्मरणाचा परिणाम मी. जगद्गुरु तुकोबराय तिथं मी शब्द येतो. मी काय झालो तर मी सर्व सुख आणि सर्व अलंकार ल्यालो. सर्व सुखाने भरून गेलो आणि सर्व अलंकाराने. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो. आनंदपूर्वक आणि निर्भयतेने डोलायला लागलो. पण मी सर्व सुख आणि सर्व अलंकार ल्यालो. मला सर्व अलंकाराने ल्यालं कोणी तर संतांनी. माझी अलंकारली वाणी, माझ्या वाणीला अलंकार चढवला कोणी तर संतांनी चढवला. जगद्गुरु तुकोबराय बोलले, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो. आणखीन काय? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. या देहानं विधेय अवस्थेची दशा सुद्धा भोगण्याची ताकद या देहामध्ये कुठे आहे याचा आठव सुद्धा नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही. काही काही माणसाला कीर्तनात बसल्याचा सुद्धा आठव नसतो. झोपी जाते ना काही काही, आठवच नसतो कीर्तनात बसले. असो ऐसा कोठे आठवची नाही. काही 6च्या नंतर त्यांनाही बी आठव नसतो आपण कुठे येतो. असो ऐसा कोठे 6च्या नंतर. उन्हाळ्याचे दिवस होते बरं का. असंच काहीतरी संस्थांचं काहीतरी बांधकामाचं चाललं होतं आमचं. आमचा सतीश दादा आला आणि गप्पा झाल्या, आपण आता उद्याच्याला असं असं करू, मिस्त्रीला बोलून घेऊ, इथून एवढं मोजू. ते गेला निघून. आम्हाला 10:30 पावणे 11 वाजले. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून बाहेर बास टाकले. मी बाहेर झोपलो. असं अंग टाकायचं की गेट वाजलं. म्हणलं कोण आलंय बा, आताच गेला म्हणलं सतीश दादा, कोण आलंय म्हणलं. तर ते आले बा, एक महाशय आले आणि मी बसलो. म्हणलं काय? तर ते म्हणलं बाबा मला माईक चालू करून द्या, 11 वाजता माईक सिस्टीम चालू करून द्या. म्हणलं काय झालंय काय? मला पुकारायचं आहे, गावातली दारू बंद करायची. आणि तोच पिऊन आलेला होता, स्वतः पिऊन आला. मला म्हणतो गावातली दारू बंद करायची. अरे बाबा म्हणलं तू नीट ये एकदा, मग सकाळी बघू आपण. घडलेलं आहे. तू बाबा व्यवस्थित ये, सकाळी बघू काय असेल ते. सकाळी मला माहिती आहे सकाळी येत नाही म्हणून, सकाळी येणारच नाही. म्हणजे आपणच कसे आहोत हे नाही आठवू नये. माणसं 6च्या नंतर मग ती अवस्था प्राप्त होते. मग पुढं रेंदाडीत पडलेत का काय, भरलेत का काय. पण या माता माऊल्या एवढ्या खामक्या असतात, खंबीर असतात.
वारकरी जर कीर्तनाला गेला, नवरा जर वारकरी असेल कीर्तनाला गेला असेल तर त्याला दटी त्यात पुढे गेले होते काय गेले होते. पण पेताड नवरा एवढा भरलेला असला तरी त्याला धुवून काढत्यान, त्याला जीव घालत्यान. असं एवढ्या खमक्या आहेत त्या. पेताडाचा संसार करतात, वारकऱ्याचा अजिबात करणार नाहीत ते. करणारच नाहीत त्या. तुकोबरायची पत्नी देवाला शिव्या देत होती. देवाला शिव्या देत होती. आसवाईचा कोठे आठवची नाही, देहीचा विदेही भोगोदशा. संतांना ही अवस्था प्राप्त झाली का? हो. जगद्गुरु तुकोबराय अनुरेणू या थोकडा तुका आकाशाई होडा, ही अवस्था आहे. देहीचा विदेही भोगोदशा. बरं इतकं गोड सांगतात ना. याला बरं म्हणतात साधू हा देहावर एवढा उदास असतो की शरीर मी नसून मी परब्रह्म स्वरूप आहे, ही अवस्था असते. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. विषय तो त्यांचा त्यामधलंच प्रमाण आहे. नावडे जनधन माता पिता, त्याच्या भक्त ऐसे जाना जे देही उदासा, त्याच्यामधलंच विषय तो त्यांचा. हा भक्त ऐसे जाना जे देही उदास. साधू हा देहावर उदास झालेला असतो. म्हणून जो देहावर उदास आहे तोच या देहापासून विदेही अवस्था भोगू शकतो. शरीराचा अंग कापण्याची ताकद निर्माण झाली. मी शरीर नाही हीच भावना आहे म्हणूनच ना. मी परब्रह्म स्वरूप आहे, मी केवळ देह नसून विदेही अवस्थेला प्राप्त होऊ शकतो, ही भावना आहे अंतकरणामध्ये बाबाच्या. शरीराचं अंग कापलं, तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावोनी आले देव दिले अभय. शरीराचा अंग. असवाईचा कोठे आठवची नाही, देहीचा विदेही भोगोदशा. या अवस्थेला प्राप्त झालेले संत स्वतः ज्ञान स्वरूप झालेले असतात. अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे आम्ही चालो अग्निरूप, म्हणे आम्ही चालो अग्निरूप.
जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये गोड सांगतात. तुकोबराय बोलू लागले, तुका म्हणे आम्ही काय झालो तर अग्निस्वरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दीपाप पुण्यंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत. आम्ही काय झालो तर आम्ही ज्ञान स्वरूप झालो, अग्निस्वरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप झालो. आम्ही काय झालो तर अग्निरूप झालो. अग्निरूप म्हणजे ज्ञानस्वरूप. अग्नी म्हणजे काय असं काही जाळ वगैरे तसलं काही डोक्यात आणू नका. अग्निरूप म्हणजे ज्ञानस्वरूप. कारण ज्ञानाग्नी दग्ध कर्माने भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नी असा आहे की जेवढी काही कर्म असतील ते सगळ्याला नाश करण्याची ताकद त्या ज्ञानाग्नीमध्ये सगळ्याला. म्हणजे ज्ञानाग्नी आम्ही ज्ञानस्वरूप झालो, अग्निस्वरूप झालो म्हणजे ज्ञानस्वरूप झालो. लागोनी दीपाप पुण्यंगा. ज्ञानस्वरूप झाले असाल तर मग परिणाम काय तर तुकोबराय म्हटले आम्हाला पापही लागत नाही, आम्हाला पुण्यही लागत नाही. लागोनी दीपाप आणि लागोनी पुण्य. आणि शेवटचा शब्द आहे अंगा. आमच्या अंगाला पापही लागत नाही आणि आमच्या अंगाला पुण्यही लागत नाही. शंका येईलच ना की जर नामस्मरणाने जर पुण्य मिळत असेल, हे मौलीने सांगितलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जर नामस्मरण केल्याने जर पुण्य मिळत असेल आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणायला लागले की सदा नामघोष करू, आम्ही केलाय नामघोष, तर नामघोष केल्याने जर पुण्य मिळत असेल तर तुकोबराय शेवट बोलत असताना लागोनिधी पुण्य अंगा असं बोलतात. आमच्या अंगाला पुण्यही लागत नाही आणि आमच्या अंगाला पापही लागत नाही. एक सांगू तुम्हाला, जो पुण्यवान असतो त्याच्याकडे थोडं का होईना पापही असतं. तुम्हाला जर शत्रू नको आहे ना कोणी तर मग मित्र सुद्धा करू नका. कारण मित्रच अर्धे शत्रू होतात कालांतराने. शत्रू नको आहे ना मग मित्र सुद्धा नाही करायचा, मग शत्रू होणारच नाहीत तुम्हाला. कुणीच शत्रू नाही मग तुम्हाला. लागोनिधी पाप पुण्यांगा. आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. मग जातं कुठं यांचं पुण्य आणि पाप असा प्रश्न येईल ना. नामस्मरण केल्याने पुण्य मिळतं आणि वाईट कर्म केल्याने पाप होतं, दुष्कर्म झाल्याने पाप होतं. मग साधूकडून पाप होत नाही का तर होतं. कुणी साधू असू द्या, रस्त्याने जात असताना मुंग्या पायाखाली मरतातच ना. जीवजंतू, बारीक बारीक सूक्ष्म जीवजंतू जे डोळ्याने दिसत नाही ते पायाखाली मरतच असतील ना. पण ते अज्ञानवश झालेलं पाप आहे, ते नकळत झालेलं पाप आहे, अजाणतेने झालेलं पाप आहे, जाणून केलेलं नाहीये, ते अजाणतेने झालेलं पाप आहे. मग तेही पाप आमच्या अंगाला लागत नाही, मग ते जातं कुठं. आणि नामस्मरण केल्याच्या नंतर पुण्य होतं, तेही पुण्य आमच्या अंगाला लागत नाही, जातं कुठं. जातं ते कोणाला मिळतं ते सांगतो तुम्हाला. जो साधूची निंदा करतो, आपल्या वाणीनं जो साधूची निंदा करतो, साधूकडून अजाणतेकडून झालेलं पाप ते त्याच्या माथी जाऊन पडत असतं. ज्यानं साधूची निंदा केली, साधूकडून नकळत घडलेलं पाप त्याच्या माथी आपोआप जाऊन पडतं. अर्जुन भगवंताला म्हणतो ना, देवा संत वृंद नमस्कारी जे घडे तरी पूजीचे, किवी निंदी जे स्वय वाचा. अरे आपल्या वाणीने त्यांची निंदा तरी करू नये का? आपण पापाचा भागीदार व्हावा आपल्या वाणीने त्यांची निंदा करू. पापाचा भागीदार साधूकडून नकळत घडलेलं पाप त्याच्या माथी आपोआप जाऊन पडतं. त्याला दुसरा ते पाप तिथेच जातं ते. आणि साधूकडून केलेलं पुण्य ते कोणाकडे जातं? जो साधूचं नामस्मरण करतो त्याच्याकडे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, त्यांचं नामस्मरण करा, पुण्यवान व्हा, त्यांचं पुण्य आपोआप प्राप्त होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलू लागले, लागोनिधी पाप पुण्य अंगा. आम्ही स्वतः अग्निरूप झालो. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनिधी पाप पुण्यंग. अभंगाचा गठ्ठा बांधून देतो तुम्हाला. पहिला शब्द आहे सदा आणि शेवटचा शब्द आहे अंग. बरोबर. लागोनिधी पाप पुण्य अंगा. अंग शेवटचा शब्द आहे अंगा.
पहिला शब्द घ्यायचा आणि शेवटचा शब्द जोडायचा. सदा अंगा नामस्मरण करावं. सदा अंगा नामस्मरण करावं. या शरीराने सतत नामस्मरण करावं. एवढा जगद्गुरु तुकोबराने या शरीरातून कार्य करून घ्यावं एवढं बोलले जगद्गुरु तुकोबराय. गोड अभंग आहे आणि अभंगावर बरंच चिंतन करता येईल. आपला वेळही होत चाललेला आहे म्हणून नक्कीच आपण हा पहिला दिवस आहे, फुलाचा दिवस आहे. नामस्मरणाचं महात्म्य, नामस्मरण घडावं. 7 दिवसाची सेवा, 8 दिवसाची सेवा आपल्याकडून घडणार आहे. भगवान संगमेश्वराची सेवा आपल्याकडून घडणार आहे. एकदा भगवंताचं नामस्मरण करू एकदा आणि त्यानंतर आपण ही कीर्तन सेवा समाप्त करणार आहोत. भगवान संगमेश्वराची प्रत्येक कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला ते दर्शन देत असतात. कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने आपल्याला काही ना काहीतरी देत असतात. एक सांगू, आपल्याकडे काल्याच दिवशी बाबा येणार आहेत. आपण 2 हाताने बाबाला देणार आहोत. तुम्ही जर 2 हाताने जर भगवान बाबाला देत असाल ना तर बाबा हजारो हाताने परत करत राहतात. लक्षात ठेवा. आत्ताच बाबाची पुण्यतिथी झाली. 14 तारखेला 14 जानेवारीला बाबाची पुण्यतिथी होती आणि तागडगावचा बरं का सर 15 तारखेला आम्ही कालाट ठेवला होता. बाबाच्या आज्ञेनेच बाबांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी कालाट करत जा. 15 तारखेला काला बाबा आले होते. गेल्या वर्षी आकडे बोलले, यावर्षी दिले. हे नारदाची गादी खोटं बोलणार नाही. तलाव भरण्याजोगता तागडगावात पाऊसच झालेला नाही. त्या परिसरात सुद्धा नाही पाऊस, तरी तागडगावचा तलाव भरला. आतापर्यंत असे कधीच पिकं आले नाहीत, असे पिकं आले. बाजरी चांगली झाली, गहू चांगले झाले, हरभरे चांगले झाले, कपाशी चांगली झाली. कपाशीचं प्रमाण आमच्याकडे कमी, सोयाबीन जास्त आहे. सोयाबीनचं प्रमाण जास्त आहे. सोयाबीनही तेवढंच झालं. एक मुलगा आहे माझ्याकडे कामाला असतो, तर त्याला गरीब पोरगा आहे, लोकांची मोलमजूर करून बटाईने शेती करत राहतो. तर त्याने एक जणाची शेती 1.5-2 एकर शेती घेतली होती आणि त्याने त्याच्या सोयाबीन पेरलं आणि बाबाचे त्याने त्याच्या कुवतीप्रमाणे बोलला होता तो. त्यानं 7 पोते सोयाबीन धरलं आणि माऊली मंदिरासाठी काहीतरी देईल असं बोलल्याच्या नंतर बाबा पुढे त्यांनी शब्द टाकला होता हे देतो म्हणून. त्यानं त्या वर्षी 7 पोते सोयाबीन, 7 पोते होतील त्याच्यातून आपलं उसने पासने एवढे आहेत आणि बाबाचे एवढे आहेत, एवढं मिटून जातं हे त्याच्या डोक्यामध्ये. 7 पोते सोयाबीन धरलं, त्याला 12 पोते सोयाबीन झालं. ते वरचे पोते आहेत ना ते बाबाने वरचेवर बरोबर ते करून दिली त्याला. म्हणजे तुम्ही एक हाताने देत असाल तर हजारो हाताने बाबा परत करत राहतात, परत करत. ही पुराणातल्या गोष्टी नाही, प्रत्यक्ष डोळ्यासमोर माणसं आहेत, तशी समोर माणसं आहेत. हा ज्ञानोबरांचा चमत्कार आहे. ज्ञानोबराय देत राहतात, देत राहतात. माऊलीच्या मंदिरामध्ये साठी देतो आपण. ही साधकाची माय, जगाची माऊली, विश्वाची माऊली ज्ञानोबराय तिच्या मंदिरासाठी देत राहतो. नक्कीच उदार अंतकरणाने आपण जेवढं द्याल तेवढ्याच उदार अंतकरणाने माऊलीसुद्धा आपल्या पदरामध्ये देत राहते. म्हणून नक्कीच आपण सगळ्यांचं योगदान आहे. अन्नदानाचं सुद्धा योगदान आहे. प्रत्येकजण अन्नदान करत राहतो. काही ना काहीतरी सेवा घडत राहते. हे संगमेश्वराची सेवा आपल्याकडून घडते. हे पूर्वजन्माचं भाग्य समजू आपण. नक्कीच ही सेवा आपल्या पदरामध्ये सदैव राहावी हे त्यांच्या भगवान संगमेश्वराच्या बाबाच्या चरणी, सद्गुरू शास्त्री बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून इथे सेवेला पूर्णविराम. विठोबा एकदा पहिला दिवस आहे. भगवान संगमेश्वराचं नामजप करू आणि त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली होऊन कीर्तन समाप्त करू. ओम नमः शिवायचा जप घेऊ आणि त्यानंतर कीर्तन समाप्त करू. नमः शिवाय, नमः शिवाय.